भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल आज पूर्णपणे जाहीर झालेला आहे. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही या शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कारखाना प्रशासनाच्या वतीनं आणि संचालकांच्या वतीनं आटोकाट प्रयत्न केले, पण काही हट्टी लोकांच्यामुळं या निवडणुकीला आम्हाला सामोरे जावं लागलं. आम्ही सुरुवातीपासून त्यांना ज्या एकूण शीटची ऑफर देत होतो त्यापैकी फक्त एकच त्यांना मिळाली. आम्ही 2 द्यायला तयार झालो होतो. जर त्याने आमची ऑफर स्वीकारली असती तर कदाचित निकाल अजूनही वेगळ्या पद्धतीनं लागला असता आणि त्याच्याही अगोदर सर्वपक्षीय मिटवण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न चाललेले होते तेही त्याने ऐकले असते तर ज्या सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला त्या सभासदांचंही समाधान झालं असतं. या एकूण निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रत्येक गावामध्ये स्वर्गीय आमदार आदरणीय PN पाटील साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून सभासदांनी आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही यशापर्यंत पोचू शकलो. जरी एक उमेदवार आमच्यातील पराभूत झाला असला तरी त्या उमेदवाराचा योग्य ठिकाणी या आघाडीच्या वतीनं सन्मान केला जाईल भविष्यामध्ये आणि ही आघाडी यशस्वी होण्यामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या पॅनेलचे नेते, आमचे नेते आदरणीय राहुल पाटील साहेब, सांगरूळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील साहेब, कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक AY पाटील साहेब, कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे साहेब, त्याचबरोबर आमचे राधानगरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे संचालक आदरणीय PD धोंद्रे साहेब, भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, यामध्ये आम्हाला सहकार्य करणारे शेका पक्षाचे युवा नेते क्रांतिसिंह पवार पाटील साहेब, या सर्व नेते मंडळींच्या साथीनं आणि खास करून मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की आमच्या कारखान्याचे जे संचालक आहेत त्या संचालकाने या विजयामध्ये फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे आणि आम्हाला सहकार्य केलेलं आहे. या एकूण प्रक्रियेमध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आमचे नेते राजेश पाटील यांनी आम्हाला प्रचंड अशी साथ दिलेली आहे. त्याचबरोबर या कारखान्याच्या परिसरामध्ये असणारे सर्वच आजी-माजी संचालक ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या निवडणुकीमध्ये फॉर्म भरला नाही आणि या नवीन असणाऱ्या चारित्र्यसंपन्न अशा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोलाची साथ दिली, या सर्वांचं मी या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. आणि ज्या सभासदांनी आमच्यावरती विश्वास ठेवून एवढं प्रचंड बळ आम्हाला दिलं त्या सर्व सभासदांचं मी मनःपूर्वक आभार मानतो. आणि आभार मानता मानता या भोगावतीच्या परिसरामध्ये विरोधकांच्याकडून जो काही अतिशय वाईट असा पैसे वापरण्याचा प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे असं मला वाटतं. कारण या साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये निवडणुकीमध्ये या भोगावतीच्या परिसरामध्ये असं कधी घडलेलं नव्हतं आणि हा एक चुकीचा पायंडा फार मोठ्या निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्या पॅनेलमध्ये असणाऱ्या नेत्यांच्याकडून घडल्या. याच्यासारखं दुर्दैव या परिसराचं काही नाही आणि म्हणून मी सभासदांना विनंती करतो की आता तुम्ही भविष्यामध्ये असा पैशाचा वापर करून सत्ता बाह्यशक्तीचा मदत घेऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मागं राहायचं, की जी लोक निष्ठावंतपणे या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या मागं राहायचं. असा आत्ता जो निर्णय घेतलेला आहे तसाच निर्णय भविष्यामध्ये त्यांनी घ्यावा आणि मी या ठिकाणी या सर्व घटकांच्या वतीनं या निवडणुकीमध्ये आम्ही जे तुम्हाला वचन दिलेलं आहे त्याशी बांधील आहोत याची खात्री देतो.
कोणत्याही परिस्थितीमध्ये या शिक्षण संस्थेची घटना ही आम्ही दुरुस्त करणार आणि या परिसरामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याच्या गरीबातील गरीब मुलाला किफायतशीर फीमध्ये आणि चांगल्या दर्जाचं तांत्रिक शिक्षण किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण हे उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार, याची ग्वाही या ठिकाणी या विजयाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देतो. सर्व विजयी उमेदवारांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्ही सर्वजणांनी आम्हाला या निवडणूक प्रक्रियेमध्ये साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचंही मनःपूर्वक आभार मानतो. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.